नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल। आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे 4:30 आणि इथे एका साईडला चुलीवरती अंघोळीसाठी पाणी गरम होत आहे। तर आज सगळेच लवकर उठून तयारीला लागलेत। मी तुम्हाला घड्याळात दाखवते, 4:45 वाजायला आलेले आहेत आणि इथे मम्मी अंगणामध्ये पाण्याचा सडा घालते। हे मम्मीचं रोजचं रुटीन आहे। हा आहे सकाळचा 6:30चा सूर्य। इकडे कीर्तन चालू आहे आपल्या गावात। तर तुम्ही बघू शकता तिथे सगळ्यांची लगबग सुरू आहे, काही ना काहीतरी तयारी चालू आहे आणि सगळे तयार झालोय आम्ही। 6:45 झालेले आहेत। एक मिनिट, ते बघ मावशी, जयतिकची सोय। जयतिकला बेड करून दिला। कुठे टाकले असे? हे बघ माग पुढे सगळे पुढे टाका देवाच्या। जयतिकच्या लहानपणीचा फोटो दाखव। शुभ सकाळ, चला जत्रेला। जत्रेला जीवाच्या नावाने सांग भले। तर इथे सातारचा रस्ता संपलेला आहे आणि इथून लेफ्ट टर्न घेऊन आपला प्रवास सुरू झालेला आहे कोल्हापूरच्या दिशेने। बेंगलोर हायवे, पुन्हा बेंगलोर हायवे। हां गर्दी कमी वाटते पण पप्पा, है ना? नाही आता काय एवढी गाड्या कमी दिसतात जाताना जरा। तरी असणार गर्दी, तिथे वरती असतात, तिकडे येणार काय लोक असतात। तर दख्खनच्या राजाचं आपण दर्शन घ्यायला चाललेलो आहोत, म्हणजेच ज्योतिबांचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत। आणि ज्योतिबाचं मंदिर हे अगदी डोंगरावरती आहे आणि तोच हा घाट आहे। या घाटातून वर गेलं की आपल्याला ज्योतिबांचं दर्शन होईल। डोंगराच्या पायथ्यालाच सगळी गुलालाने माखलेली लोक तुम्हाला दिसायला लागतील। यावरूनच तुम्हाला अंदाज येईल गर्दी आहे की नाही ते। तर इथे बऱ्याच ठिकाणी पार्किंगची सोय आहे। आम्ही सुद्धा गाडी पार्क करतो आणि सगळे निघतो। चैत्राचा महिना शिवाय प्रत्येक गावामधल्या यात्रा असतात या दिवसांमध्ये, त्यामुळे प्रत्येकाच्या गावच्या काठ्या येतात इथे। त्यामुळे सर्व रस्त्यांवरती गुलालच गुलाल आणि भरपूर अशी गर्दी पाहायला मिळते। तर एका ठिकाणी आम्ही इथे दुकानामध्ये हार फुलं घेण्यासाठी थांबलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिबासाठी लागतो तो म्हणजे दवना, जो ग्रीन कलरचा इथे नारळांच्या बाजूला ठेवलेला आहे त्याला दवना म्हणतात आणि तो महत्त्वाचा असतो ज्योतिबासाठी। काय घ्यायचंय? थोडं पाणी घ्या ना। तर इथे आम्ही नारळ, हार, दवना आणि गुलाल अशा 4 वस्तू घेतलेल्या आहेत। किती झाले? तसेच तुम्हाला सेम घ्यायचं? हां तसंच द्या। मी तुम्हाला ऑनलाईन करतो। ठीक है।
मंदिरामध्ये तुफान गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. तर व्हिडिओच्या मार्फत ज्योतिबाचं दर्शन घर बसल्या तुम्ही सुद्धा नक्की करा. नाही काढत मी व्हिडिओ. हे मुख्य दर्शन. हे आहे यमाई देवीचं मंदिर, जी ज्योतिबांची बहीण आहे. या मंदिराच्या अवतीभोवती सुद्धा बराच मोठा परिसर आहे आणि इथे जे दिसतंय
इथे लोक पीठ घालतात, म्हणजे जर तुम्हाला आतमध्ये दर्शन घ्यायचं नसेल तर बाहेर सुद्धा परड्या आहेत आणि त्या परड्यांमध्ये तुम्ही पीठं घालू शकता. आत जाऊन सुद्धा तुम्हाला पीठ देण्याची किंवा परड्यांमध्ये पीठ घालायची व्यवस्था आहे. तर मी बाहेरूनच तुम्हाला दर्शन करवते. खूप सुंदर असं आईचं स्वरूप आहे. तर ज्यांना काही इच्छा मागायच्या असतात ना, त्या या भिंतीवरती कुंकाने स्वस्तिक काढतात. आमचं दोन्ही ठिकाणी दर्शन खूप छान झालं. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.